नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महादेव पंढरी नागरगोजे यांच्या शेतात आलो. त्यांनी भोपळा लावला आहे. या भोपळ्याला कसलंच बेसल डोस नाही, काहीच रसायन वापरलेलं नाही आणि हा 16-17 दिवसाचा भोपळा आहे. ह्यांचा वरच्या शेतातील भोपळा खराब झाल्यानंतर आणि त्यांच्या मित्राचा भोपळा चांगला राहिल्यानंतर ह्यांनी ठरवलं की नाही हे औषध आपण वापरू. आता तिथेही पुनर्लागवड झालेली, इथं पण पुनर्लागवड झालेली. बऱ्याच वेळा जैविक औषधं ह्यात काही सामर्थ्य नसतं अशी चर्चा अधिक असते. पुष्कळांना माहीत नसताना सुद्धा त्याच्याबद्दल हसतच बसतात. आज इथं पाहत आहोत आपण की या शेताला या माणसाच्या कष्टाने इतकं सुंदर आणून दाखवले रसायनाशिवाय. आणि त्यांची आता मतं ऐकणार आहोत आपण. ते सांगतात की 14 ते 15 दिवसाचा प्लॉट असा नसतोच, यापूर्वीचा पण माझा नव्हता. तर आता त्यांच्याशी बोलू. महादेव, तुमचं पूर्ण नाव सांगा. महादेव पंढरी नागरगोजे. बरं, तुमचा फोन नंबर सांगा एकदा. 9960 दम्मानी 9960 79 7300. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की कंपनीवाले काही बोलतात, शेतकऱ्याला खरंच विचारून पाहू, ते खरं असलं तर करू, तर त्यांच्यासाठी तो नंबर आहे. बालेवाडी हे गाव आहे आणि अंबेजोगाई तालुक्यामध्ये आहे. तर ह्या माणसाच्या कष्टाने, आमच्या औषधाला खूप नसतं, पण माणसांच्या नियोजनाला आणि वेळेवर फवारण्याला खूप महत्त्व असतं. तरी पण आमची औषधं अधिक छान आहेत असं माझं समज आहे. माझं बुरशीनाशक आणि कीटकनाशक तर खूप खूप सुंदर आहे. जगातील कुठल्याही बुरशीच्या त्रासाला रासायनिक बुरशीनाशकं जिथं काम करू शकत नाही, तिथं ते करून एकदा वापरून पाहावं. जर तुमचा प्रश्न सुटला, तुमचा आनंद वाढला, तर पुढे तुम्ही नियमित वापरा म्हणण्याची गरज पडणार नाही, तुम्ही आपोआपच वापराल. महादेवा, तुम्ही वांग्याबद्दल पण काहीतरी सांगत होतात. वांग्याचे झाड वरी होते. अच्छा, वरच्या शेतामध्ये वरचं पीक मोडत असताना काढले ते आपल्याला बघा चिटकत. अच्छा, आणि कशी आहे आता त्याची स्थिती? ते ह्याच्या सकट मी फवारत लावली. अच्छा. मध्ये फुटले ती. ओके, चला बरं जाऊ आपण. त्याला फुलं पण लागली, वांगे पण लागलं होतं. 15 ह्याच्या बरोबरच दिवस झाले याला. ही अशी झाडं होती का अगोदर? अच्छा, हे 2 झाड मी फवारले नव्हते पहिल्या सुरू. अच्छा बघा म्हणून समजलं फरक काय. अच्छा, ही फवारली नव्हती. ही 2 फवारले नव्हते.